विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी अनिरुद्ध पक्वाज हरि जय जय राम हरि जय जय रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी विठ्ठल परवा परवा सोहा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी परवा
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली पुढे झाली बिजाची पुढे झाली बिजाची ऐकियाचा संगती नारायणा ऐकियाचा संगती नारायणा संग
संग देई नारायणा संग देई नारायण प्रियाचा संग देई नारायणा वचना जयाची या ओलावा वचना जयाची या ओलावा वचना जयाची या मुबारक माये मुबारक अमृताची फळ अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताचे फळ अमृताची वेली त्याची पुढे साली बीजांची त्याची पुढे साली बीजांची ऐसियांचा संग देई नारायणा ऐसियांचा संग देई नारायणा त्याची पुढे चाली बीजाची त्याची पुढे चाली बीजाची अमृत पुढे देगे नारायण ऐसियाचा संग देगे नारायण अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताचे फळ अमृताची वेली अमृताचे फळ अमृताची वेली त्याची पुढे
बिजाचिया तिची पुढे चाली बिजाचिया याचा संग येणार ऐसियाचा संग येणार ओला बाबचाना जयांचिया सानी रे सानी धानी धापा मामा रे मानी रे नीरे गा रे सा सानी धानी सानी धानी 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 सारे सानी धानी ध सानी रे सानी धानी रे धनी धरे सानी रे सानी धानी धानी रे सानी ध पम गम पम गरे सा गम धनी सा गम धनी सा ओला बाबचाना जयांचिया सानी धानी सानी धानी सानी धानी सानी ध पनी ध पदनी ध पदनी ध पदनी ध पम ध पम पद पम पद पम पद पम ग पम ग म पम ग म पम ग नीरे ग म धनी सा सानी ध पम धनी सा ग म धनी सा ग म धनी सा ग म धनी सा ओला बाबचाना जयांचिया भोला वचन जयाचिया रे राम रे राम भोला वचना
अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजांची ही ऐशी यांचा संग दे नारायणा ओलावा वचना जयांचिया उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐशी यांचा संग दे नारायणा ओलावा वचना जयांचिया तुका म्हणे तैसे होई जे संगे वास लागे अंगे चंदनाचा ऐशियांचा संग दे नारायणा ओलावा वचना जयांचिया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे मरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम राम राम आवाज मोकळा सोडा नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुधाभं जडननिहित पानिं मण्डलं मण्डलानां करुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं हृदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सेवे लागी सेवक झालो 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 नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु
भक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः विठ्ठल शिट्टी वाजून देऊ नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी कडकडीत वैराग्य प्रतिपादित करून जगास पंचमवेदा समान तुकाराम गाथा समर्पित करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत सोपा असा अभंग आहे. अमृताची उपमा संतांना तर दिलीच आणि अशाच संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा असा हा अभंग. विठ्ठल 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 बघा प्रयोजन असं की अखिल ब्रह्मांड नायक जगज्ञानता दिनांचा दयाळ. बोलू नका कुणी, सगळ्यांनी शांत बसा. जर तुम्ही बोलला तर मग इथं काकडाच करून जावं लागेल. चालेल का? चालेल का? नाही मग बोलू नका. प्रयोजन असं की अखिल ब्रह्मांड नायक जगत नियंता दिनांचा दयाळ श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मुढेवाडी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह मुढेवाडी या मुढेवाडी गावातील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि इथं मी कीर्तन करावं, माझं हे कीर्तन भगवंतापर्यंत पोहोचावं, माझं हे कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण व्हावं अशी ज्यांची इच्छा ते आमचे आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज दाभाडे महाराजांचा मला फोन आला होता की मुढेवाडीमध्ये तुमचं कीर्तन ठेवायचं आहे. त्यांच्या निमित्ताने मी आज इथं उपस्थित आहे. त्यामुळे पहिल्यांदा महाराजांचे आभार व्यक्त करते. महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. अशीच साथ शेवटपर्यंत द्या. सिद्धनाथ मंदिर मुढेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सातारा सांगली. नाही मी सातारवरून आले ना त्यामुळे जरा सातारा चालेल ना. सातारा म्हणल्यावर नाही लगेच सगळेजण म्हणले सांगली. मला आवाज मी भिले किती. असं करू नका बरं का, नाहीतर कीर्तन इथं आजची या पारायण सोहळ्याकरिता या सप्ताहाकरिता लाभलेले मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण अनिरुद्धजी महाराज सुतार उमरज गावचं वैभव हरिभक्तपरायण अनिरुद्ध महाराज सुतार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेला आवाज. महाराजांचं गायन सुद्धा अतिउत्तम आहे. हार्मोनियमची साथ सुद्धा महाराज खूप छान करतात. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अभंग कुणाचा आहे सांगितलं मी. आवाज कमी येतोय. जेवला ना सगळे, मग तसं जेवल्यागत आवाज येऊ दे की. अभंग कुणाचा आहे? हा आता कसं. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. देहूमध्ये जन्माला आलेले आमचे तुकाराम महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा अशी ज्यांची ख्याती आहे तुकाराम महाराजांची. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. त्रेतायुगामध्ये प्रभू रामरायांनी जो सेतू बांधला होता तो कालाच्या ओघामध्ये भंग पावला. परंतु या रामानी म्हणजेच या तुकाराम महाराजांनी जो अभंग नावाचा सेतू बांधला तो आज 350 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. अभंग ज्याला म्हणतात. महाज्ञान देती जयाला अभंग जयाभंग नाही असे ते अभंग. परंतु आज आमचा समाज दुभंग होतोय आणि या दुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित आणण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्मयामध्ये आहे.
म्हणून तुकोबाराय मंदिरामध्ये टाळ कुटत अभंग म्हणत बसायचे, लोक त्यांना नावं ठेवायचे. तुकाराम महाराज मंदिरामध्ये तासन तास टाळ कुटत बसतात, लोक नाव ठेवायचे. आत्ताचे सुद्धा लोक नावच ठेवतात, पूर्वीचे सुद्धा नावच ठेवायचे. लग्न झालं नाही तरी लोक काय म्हणतात, लग्नच झालं नाही, काहीतरी आहे. नंतर काय म्हणतात, लग्न झाल्यावर काय म्हणतात, काळी बायको केल्यावर काय म्हणतात, बरी केली. आणि गोरी मिळाली तर बरी दिली. बरोबर आहे ना. लोक नावच ठेवतात. पहिले सुद्धा लोक नावच ठेवायचे आणि आता सुद्धा लोक नावच ठेवतात. पण लोकांकडे किती लक्ष द्यायचं आणि किती नाही हे आपल्या हातात आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा नावं ठेवली, माझ्या ज्ञानोबारायांना सुद्धा लोकांनी नावं ठेवली, जनाबाईंना सुद्धा नावं ठेवली, नामदेवरायांना सुद्धा नावं ठेवली, एकनाथ बाबांना सुद्धा नावं ठेवली. लोकांचं कामच आहे नावं ठेवणं. आपण कुणाकडे काही लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा. आपला पाया जर भक्कम असेल तर आपण नक्कीच शिखर गाठू, हे 100%. त्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं. तुकाराम महाराजांनी जर लक्ष दिलं असतं तर आत्ताची मुलं लोक काय म्हणतील ह्याच्यामुळं डिप्रेशनमध्ये जातात. सध्या तरुण पिढीकडे ही गोष्ट जास्त आहे, डिप्रेशन. म्हणजे हे नाही झालं तर असं होईल आणि असं नाही झालं तर लोक नावं ठेवतील, अशा गोष्टींचा विचार तरुण पिढी खूप करते. पण जर तुकाराम महाराज डिप्रेशनमध्ये गेले असते तर बघा तुमचा विचार, आता मी अभंग घेतला असता का तुकाराम महाराजांचा, घेतला असता नाही, आता कीर्तन झालं नसतं. तुकाराम महाराजांची गाथा तुम्हाला आम्हाला आता बघायला मिळाली नसती. तुकाराम महाराजांना लोक नावं ठेवत होते. तुकाराम महाराजां म्हणाले, मी भजन म्हणतो, नामस्मरण करतो, पण भक्ती बरोबर माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे सांगू का. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना. हे धर्माचे पालना, करणे पाखंड खंडना. हे जियाबा करणे बाबा, बीजवान भावे नावा. धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, हेची पाडे आखा गाव, बीजवान भावे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही यासाठी नाही आलो, आम्ही इथले नाही, मुळात आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकाराम महाराज आपल्या येण्याचे प्रयोजन सांगतात. तुकाराम महाराज येतात आणि आल्यानंतर या पूर्ण संत याळीमध्ये परमपूजनीय ठरले, प्रातस्मरणीय ठरले, आदरणीय ठरले. एवढंच नव्हे तर यच्छ यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार या भारतीय संस्कृतीने मांडला आणि या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत या समाजामध्ये होऊन गेले आणि यांचंही प्रतिनिधित्व ज्यांनी करावं ते तुकाराम महाराज. एवढंच नव्हे तर तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. असं आकाशव्यापी व्यक्तिमत्व तुकाराम महाराजांना मानलं जातं. तुकाराम महाराज असे रस्त्यानं निघाले की लोक म्हणायचे, येडा तुक्या चालला बघा. लोक काय म्हणायचे, येडा तुक्या चालला बघा. आमच्यापैकी सुद्धा जर तरुण व्यक्तिमत्व जर कीर्तनाला येत असेल तर लोक काय म्हणतात, येड चाललं. कुठं चाललं, कीर्तनाला चाललं. खरं तर समाजाचा असा समज आहे की परमार्थ हा म्हाताऱ्या माणसांनीच करावा. परमार्थ म्हाताऱ्या माणसांनी करू नये या विचाराची मी नाही. परमार्थ म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा करावा, पण म्हाताऱ्या माणसांनी नातवाला सोबत घेऊन यायचं, लेकाला घेऊन यायचं, सुनेला घेऊन यायचं, लेकीला सुद्धा बोलवायचं, म्हणायचं 7 दिवस सप्ताह राहिला य. तरुण पिढी सध्या परमार्थाकडे यायला तयार नाही. आई वडिलांना जर वाटत असेल की आपल्या मुलाने परमार्थाकडे वळावं तर काय
आई वडिलांनीच त्याच्यावरती तसे संस्कार घडावेत. आपल्या मुलांना हिंदू धर्म कळावा, आपल्या मुलांना आपले संत कळावेत, आपल्या मुलांना आपलं संत वाङ्मय कळावं, आपल्या मुलांना ज्या संतांनी त्या भगवंताला मोठा केला असा तो भगवंत कळावा, आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, आपल्या मुलांना धर्मवीर संभाजी महाराज कळावेत, आपल्या मुलांना जिजाऊ माता कळाव्यात, आपल्या मुलांना महाराणा प्रताप कळावेत, आपल्या मुलांना अहिल्याबाई होळकर कळाव्यात, आपल्या मुलांना झाशीची राणी कळावी. एवढं जर कळलं ना तरुण पिढी सक्षम झाली. एवढं लक्षात ठेवा. परमार्थ हा असाच पुढे राहणार आहे. मुलांनी फक्त नामस्मरण करावं एवढं नाही, संतांचे विचार जरी डोक्यात घेतले तरी त्यांचं खूप जीवनाचं कल्याण होणार आहे महाराज. तरुण पिढी इकडे यायला तयार नाही. खरं तर तुम्ही आम्ही सगळे या गावामध्ये मला जरा तरुण पिढी जास्त दिसते. बोलू नका कोणी. या गावामध्ये मला तरुण पिढी जास्त दिसते. खरं तर या मुलांचं कौतुक केलं पाहिजे. इतकी लहान लहान असून आज रविवार आहे, परंतु काल होतात का? परवा दिवशी होता? पहिल्या दिवशी? उद्या असणार? परवा दिवशी? काल्या दिवशी? हां, बघा यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणते ताई काय प्रश्नांवरती प्रश्न विचारतायत. ह्यांचं कौतुक केलं पाहिजे. यांच्यानंतर आपली पिढी, यांच्यामुळं आपली पिढी ही परमार्थाकडे वळणार आहे. बघा, ह्यांनी जर हे आत्ता कीर्तनाला बसतायत, उद्या हे जर मोठे झाले, ही मुलं जर आत्ता उद्या मोठी झाली तर ही मुलं त्यांच्या मुलांना उद्या सांगणार आहेत की आम्ही लहान होतो त्यावेळी असा पारायण सोहळा आमच्या गावामध्ये असायचा. आता ही कुठं सेटल होतात त्याच्यावरती आहे, पुण्यामध्ये का मुंबईमध्ये. मुंबईमध्ये सुद्धा पारायण सोहळे होतात, पण आपल्या कामावरती डिपेंड आहे आपण कुठलं काम स्वीकारतोय. आजकालची पिढी खूप बिझी झाली आहे, त्यामुळे त्यांना यायला दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी म्हणायचं, म्हणजे सगळेच तसे म्हणतात की दिवसभर कामावरून आलोय आणि रात्रीचं कुठं कीर्तन ऐकत बसायचं, असा समज आहे. परंतु असं नाही. तुम्ही आम्ही सर्व या मार्गावरचे पायिक आहोत. हे तुमच्या माझ्या सगळ्यांचं भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी इथं येणं ही साधी सोपी गोष्ट नाही. हे एका जन्माचं पुण्य नाही, हे अनंत जन्माचं पुण्य आज आपल्या फळाला आलंय. म्हणून आज आपण इथं येऊन भगवंताचं नामस्मरण करतोय, भगवंताच्या गुणांचं वर्णन करतोय, भगवंताच्या लीलांचं वर्णन करतोय. डोंगरे शास्त्रीजी त्यांच्या एका प्रवचनामध्ये सांगतात, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. भगवंत त्याला बोलवतो. इथं येऊन ते बसतात ज्यांना भगवंत बोलवतो. त्यामुळे घरात असलेल्यांना भगवंतानी बोलवलं नाही, मग नशीबवान कोण आहे? आपण आहोत ना. आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये बसलो आहोत. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन आपल्या कानावरती पडतंय. हातातून टाळी वाजतीये ना. नाही सांगितल्यावरच वाजेल असं काय, म्हणजे सांगायला नाही, वाजतीये. वाजवली बरं का तुम्ही, मी सांगितलं तेव्हा वाजवली. भगवंताची टाळी, भगवंताचं नामस्मरण मुखातून येतंय. भगवंताचं नामस्मरण करत असताना आपल्या हातून टाळी वाजते. हे तुमचं माझं भाग्य आहे. आपण मराठी 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 म्हणून फार स्वाभिमान व्यक्त करतो. आम्ही महाराष्ट्रातले लोक
आम्ही मराठी माणसं, पण मराठी माणसाची खरी व्याख्या कोणती? तर प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांच्या एका साहित्यिकामध्ये सांगतात की मराठी कुणाला म्हणावं. पहिली 3 अटी आहेत. पहिली अट अशी की ज्याची ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमधील एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. बघा, समाजाचा असा समज आहे, म्हणजे समाजाला असं वाटतं की तुमच्या इकडचं बोला की हां, समाजाला असं वाटतं की कीर्तनामध्ये फक्त मनोरंजन व्हावं, पण मनोरंजनासाठी हे कीर्तन नाही. आपुली या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विना सर्वता राहोची नये. हे कीर्तन प्रवचन हे फक्त मनोरंजना करता नाही, हे आत्मरंजना करता आहे. आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? हो की नाही? प्रामाणिक आहे तुम्ही. नाही, एका गावामध्ये मी असंच विचारलं बरं का महाराज, की आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? पहिल्यांदाच विचारलं, सगळेच नाही म्हणाले आणि असे सुरात म्हणाले. म्हणलं माझा स्वर चुकला होता सुरू करताना. नाही, म्हणजे आहे, तुम्ही सगळ्यांनाच तसं वाटतं, सगळ्यांनाच वाटतं, त्यामध्ये कोण हे नाहीये. म्हणजे मला सुद्धा वाटतं, सगळ्यांनाच वाटतं आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं. मग भगवंताचे असलेले गुण आपण जर गायले तर भगवंताला किती आनंद होईल ना. म्हणून भगवंताच्या गुणसंकीर्तन, भगवंताचं लीला संकीर्तन आणि नामसंकीर्तन हे कीर्तनामध्ये अपेक्षित आहे. कीर्तनाचा मूळ गाभा जर काय असेल तर तो नाम आहे. आणि ते नाम कसं घेतलं पाहिजे? नामच्या उलट करा. कसं घेतलं पाहिजे? मनापासून घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे? चला एकदा नामस्मरण करूया. विठ्ठल विठ्ठल. बघा, मी प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या व्याख्येकडे वळत होते की मराठी कुणाला म्हणावं. पहिली अट अशी की ज्याची ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमधील एक तरी ओवी पाठ आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीबद्दल वर्णन करायचं झालं तर मी काय म्हणते, आता श्रावण महिना सुरू आहे, बरोबर आहे ना? श्रावण महिना सुरू आहे ना, माहिती आहे ना सगळ्यांना? हां, आता श्रावण महिना सुरू आहे आणि महिना सुरू असताना हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आणि या सप्ताहामध्ये वाचनाला कोण कोण येतं? पाठीमाग लाजू नका, तुम्हाला काही तर बोलवणार नाही पुढे. सगळ्यांनी हात वर करा जे कोणी येत असतील त्यांनी. सगळे लहान लहानच आहेत, 4 जण फक्त. बघा, उद्यापासून किती जण येणार? हात खाली घ्या. जरा शांत बसता का? बघा, उद्यापासून कोण कोण येणार? अरे हात तरी वर करा ना, काय येऊ दे. उद्या बघायला येणार की कोण? मी तसे मुक्कामाला आज, त्यामुळे जरा प्रामाणिकपणे बघा. महाराज तोंड बघून घ्या. ज्ञानेश्वरी खाली घ्या सगळ्यांनी. हे आज आतापर्यंत जे होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणून मगाशी म्हणलं की यांच्यावरती आपलं भविष्य डिपेंड आहे, यांच्यावरती आपलं भविष्य. वा, खरंच डिपेंड आहे. उद्यापासून जरा संख्या वाढवा. तुम्ही जरा मम्मी पप्पांना बोलवायचं, मैत्रिणी म्हणायचं चला. काय जास्त वाचायला येत नसेल तर फक्त एखादा शब्द आला तरी. मला सांगायचंय काय, श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी, अखंड ज्ञानेश्वरी हरिनाम सप्ताह पारायण सुरू आहे. आणि या पारायणामध्ये तुमच्या मुखातून ज्ञानेश्वरी मधील एखादी ओवी सुद्धा तुम्हाला वाचता येणार नाही का? म्हणजे असं, किंवा तुमच्याकडून एखादा दिवस सुद्धा वेळ मिळणार नाही का तुम्हाला भगवंतासाठी? श्रावण महिन्यामध्ये आपलं इतर वेळी कुणी वाचत नाही महाराज, इतर वेळी कुणी वाचत नाही,
पण श्रावण महिन्यामध्ये हे 7 दिवस आपले आहेत फक्त. श्रावण महिन्यामध्ये म्हणजे 7 पारायण वर्षभर सुरू असतात, पण हे श्रावण महिन्यातलं पारायण आहे. त्यामुळे मी सांगते उद्यापासून जरा संख्या वाढवा. पहिली अट काय सांगितली? ज्यांची ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमधील एक तरी ओवी पाठ आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. आता अनुभवावीच का म्हणलं असेल? वाचणारे खूप आहेत, अनुभव घेणारे कमी आहेत. बरोबर आहे ना महाराज? वाचणारे खूप आहेत आणि अनुभव घेणारे कमी आहेत, म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील एक तरी ओवी अनुभवावी. ज्यांनी 12व्या शतकामध्ये मराठी भाषेचा गौरव केला. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवेन मी. असा मराठी भाषेचा खऱ्या अर्थी गौरव ज्यांनी 12व्या शतकामध्ये केला, त्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमधील ओवी आपल्याला पाठ करायचे. किती? 1 2 आहेत का? नाही, 1च पाठ करायचे. म्हणजे 1च सांगितलं 1च करणार का? नाही. हां बरं आहे, म्हणजे पटतंय तुम्हाला, सांगते ते. दुसरी अट अशी आहे की ज्यांचा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील एक तरी अभंग पाठ आहे. आता हरिपाठाला कोण कोण येतं? जरा तुमची परीक्षाच घ्यायची आज. हरिपाठाला कोण कोण येतं? असतात का माणसं हरिपाठाला? हरिपाठाला माणसं तिला असते ते हातवत करा, सगळे असते. सगळे असतात ना? हा, मग हात का वर करत नाहीत? लाजू नका. बरं हात खाली घ्या. बरं असू दे, जाऊ देत. नको तुम्ही पण जास्त म्हणताल ह्या काही ताई आमचा छल करायला आलेत काय. ज्यांचा तुकोबारायांच्या गाथेतील एक तरी अभंग पाठ आहे. आणि तिसरी अट, कुणी बोलू नका, सर्वांनी शांतता राखा. आणि तिसरी अट अशी की ज्यांनी माझ्या छत्रपतींचा, माझ्या प्रभूंचा गड पायाखालून घालून आणलाय, त्याला म्हणायचं मराठी विठ्ठल विठ्ठल. बघा अभंग, आता थोडस अभंगाकडे वळूयात आपण. अभंग असा आहे, अमृताची फले अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजांची. संतांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. अमृताची फळे अमृताची वेली. लक्षात राहते ना? आलं का लक्षात? अमृताची फळे. संतांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना अमृताची उपमा दिली. अमृताचीच उपमा का द्यावी? चंद्राची उपमा सुद्धा देऊ शकले असते. जगद्गुरु तुकोबाराय चंद्राची उपमा सुद्धा देऊ शकले असते. चंद्र कसा आहे? गोल आहे, दिसायला पण छान आहे, गोरा गोरा. चंद्रयान सोडलंय त्यामुळं. चंद्रयान नाही, चंद्राची उपमा सुद्धा देऊ शकले असते तुकाराम महाराज संतांना. मग चंद्राची उपमा का दिली नाही? कारण चंद्राला डाग आहे. संतांना डाग आहे का? नाही, चंद्राला डाग आहे म्हणून चंद्राची उपमा दिली नाही. बर, कल्पतरूची उपमा. कल्पतरू काय करतो? आपण कल्पना करू तेच देतो. मग संत कसे आहेत? संतांचं हृदय आईसारखं आहे. संतांचं हृदय आईसारखं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपण न मागता सुद्धा संत आपणाला देतात. त्यामुळे संत कल्पतरू नाहीत. चिंतामणीची उपमा. चिंतामणी काय करतो? चिंतन करू तेच देतो. मग चिंतामणीची उपमा सुद्धा नाही. मग संत कसे? चिंतामणी सारखे नाहीत. मग सूर्य कसा आहे? सूर्याची उपमा सुद्धा योग्य आहे. सूर्य कसा आहे? कसा आहे? प्रकाश देतो तेज देतो. मग सूर्य कसा आहे? दाहक आहे. संत दाहक आहेत का? तुम्ही कोणच कसं बोलत नाही? हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा, म्हणजे मला पुढचं बोलायला. सगळे असे बघतायत जसं काही हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, म्हणजे मला पुढचं बोलायला. उपमा. सूर्याची उपमा संतांना
दिली तर सूर्य कसा आहे? दाहक आहे. संत दाहक नाहीत. मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, संत दाहक नाहीत. मग तुकाराम महाराजांना जी कोणती उपमा योग्य वाटली त्या अभंगाचं प्रथम चरण. अमृताची फळे अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली घेऊची पुढे अमृताची फरे अमृताची वेली तेची पुढे चाली बिजांची ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. बघा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? जर वेल अमृताची असेल तर त्या वेलीला फळ सुद्धा अमृताचंच येणार, आणि जर वेल विष समान असेल तर फळ सुद्धा विष समानच येणार. मग अमृतासारखं जीवन कोण जगलं? तर ज्ञानोबा रायांपासून अगदी निळोबा रायांपर्यंत ही सगळी मंडळी अमृतासारखं जीवन जगली. ज्ञानोबा रायांनी या समाजासाठी काय मागितलं? पसायदान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पडे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबा रायांनी काय मागितलं? पसायदान मागितलं. आणि समाजाने त्यांना काय केलं? त्यांची निंदा केली, हाल केले, अपेष्टा केली, संन्याशाची पोरं म्हणून हिणवणूक केली. पण ज्ञानोबा रायांनी विष प्राशन केलं समाजाकडून होणाऱ्या निंदेचं, आणि 12व्या शतकामध्ये चूळ भरली ती अमृताची. अशी ही मंडळी अमृताचं जीवन जगून गेली. विठ्ठल विठ्ठल यवनांनी अगदी राज्य पिंजून काढलं होतं. स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, युवकांचा तरुणांचा पराक्रम नव्हता, काहीच सुरक्षित नव्हतं. स्वराज्यावरती या आपल्या स्वराज्यावरती कुणीही स्वाऱ्या करू देत, पण अन्याय अत्याचार व्हायचा तो मराठी मुलकाचा. घर जाळ राख व्हायची ती मराठी मुलकाची, मराठी माणसाची. आणि अशा वेळी एका अमृताच्या वेलीने अमृताच्या फळाला जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराज असं त्या फळाचं नाव आहे. मुलगा गर्भाश्रयामध्ये होता त्यावेळी आईने स्वप्न बघितलं स्वराज्य स्थापन करायचं. मुलाला गर्भाश्रयामध्येच विचारलं, राजा यायचा असेल तर इथं जळायचा तयारीने ये. इथं 300 वर्षापूर्वीचा गुलामीचा अंधकार दाटलाय. एखाद्या ज्योतीने ठरवलं ना पेटायचं तर तो मोठ्यात मोठा अंधकार दूर करते. जिजाऊ मातेंनी गर्भाश्रयातल्या त्या
मुलाला विचारावं की राजा इथं यायचं असेल तर जळायच्या तयारीने ये. इथं असलेल्या 300 वर्षापूर्वीच्या गुलामीच्या शृंखला तोडून टाक. इथं न्यायाची नीतीची साम्राज्याची स्थापना कर. इथं एक स्वराज्य स्थापन कर. अशा एका अमृताच्या वेलीनी अमृताच्या फळाला जन्म दिला. आता शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरीवरती. 5 वर्षाचे झाले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना आईने विचारलं पण की बोल राजा, करशील का राज्य स्थापन? आपली मुलं डोळ्यासमोर घ्या. आपली मुलं काय करतात? मोबाईल बघण्यापलीकडे आपल्या मुलांना दुसरं काहीच काम नसतं. एखादं पुस्तक हातामध्ये दिलं तर मुलांना कंटाळा येतो पुस्तक वाचायचा. ते शाळेतलं असलं तरी चालेल. मग एखादा ग्रंथ दिला तर वाचतील का? वाचतील का? नाहीत वाचणार. शाळेतलाच अभ्यास करायला मुलं कंटाळा करतात. मग ग्रंथ तर लांबची गोष्ट आहे, पण खरं तर ही काळाची गरज आहे. मुलांना आपले संत कळावेत, आपले संत वाङ्मय कळावं, आपला धर्म कळावा. आपला धर्म हा तरुणांच्या वरतीच अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे असताना आईने विचारलं, बोल मुला, राज्य स्थापन करशील का? बोल राजा, राज्य स्थापन करशील का? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावरती उत्तर द्यावं, आऊ साहेब, तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ असेल तर हे स्वराज्य स्थापन होणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे. असे संस्कार असावेत आईचे. विठ्ठल विठ्ठल. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. रामदास स्वामी मग म्हणतात, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा आक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसेसे. असा भक्तीचा आणि शक्तीचा संगम झालेला आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिला. सातारमध्ये आला असाल तर सज्जनगडवरती गेला असाल. कोण आला असेल सातारला? तर गेलेत ना? इकडं जाऊन या एकदा. रामदास स्वामी आणि तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या ठिकाणी आहेत. भक्तीचा शक्तीचा संगम झालेला आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी अफजल खान स्वराज्यावरती चालून आला त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात, विंचू देव्हाऱ्यासे आला, देवपूजा नावडे त्याला. विंचू देव्हाऱ्यासे आला. एक राक्षस, आपल्या राक्षसच म्हणावं लागेल, एक राक्षस आपल्या स्वराज्यावरती चालून येतोय आणि आपल्या स्वराज्याच्या देवी देवतांना सुद्धा सुरक्षित ठेवत नाहीये. आपल्या देवळातला देव सुरक्षित नाहीये, आपल्या देवळाचा कळस सुरक्षित नाहीये, आपल्या गावातील समाज सुरक्षित नाहीये, आपल्या स्त्रियांचं लाज राखली जात नाहीये, आपल्यात यवनांचा पराक्रम नाहीये, आपल्यात वृद्धांचं जीवन सुरक्षित नाहीये, काहीच सुरक्षित नाहीये. त्यामुळे काय म्हणतात तुकाराम महाराज, विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला. तुकाराम महाराज म्हणतात त्याला मारून टाकतो. असा भक्तीचा आणि शक्तीचा संगम झालेला आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिलाय. त्यांना मार्गदर्शन करणारे तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणारे तुकाराम महाराज. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्यांनी एका पाटलाने एका मुलीवरती अन्याय केला. त्या पाटलाचा ज्यावेळी तो असं छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की ह्या पाटलाने एका मुलीवरती अन्याय केलाय, एका मुलीवरती अत्याचार. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला सभेमध्ये बोलावून घेतलं आणि महालामध्ये बोलावून घेतलं आणि त्याचा हात कापायला सांगितले सैनिकांना हात कापायला लावले. त्याचे हात कापले आणि हात कापल्यानंतर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी त्यांना त्यांचेच माणसं काय म्हणली त्यांचीच की ह्यांना काय कळतंय, हे लहान आहेत अजून आणि ह्यांनी एवढ्या मोठ्या पाटलाचा, तो पाटील गाव सांभाळतोय आणि यांनी एवढ्या मोठ्या पाटलाचा काय करायला लावले, हात कापायला लावले. एवढ्या मोठ्या पाटलाचे हात कापायला लावले. त्यांची माणसं त्यांच्यावरती नाराज होती. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं त्यांच्यावरती नाराज होती. छत्रपती शिवाजी महाराजांना राग आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी हे स्वराज्य ज्यांच्यासाठी स्थापन करतोय, ज्यांनी या गुलामगिरीतून मुक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे, तीच माणसं माझ्या विरोधात जात आहेत. मी चांगलं काम करतोय, न्यायाची नीतीची स्थापना करतोय, स्वराज्य स्थापन करतोय आणि माझीच माणसं मला विरोध करतायत. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सहन झालं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज तडक
तुकाराम महाराजांना भेटायला गेले. तुकाराम महाराजांना म्हणाले, महाराज मला स्वराज्य स्थापन करायचं नाही, मला माझ्या विरोधात माझीच माणसं आहेत, मला स्वराज्य अजिबात स्थापन करायचं नाही, मी सुद्धा तुमच्यागत विना घेणार, टाळ घेणार, भगवंताचं भजन करत बसणार, मला काहीही नको, हे स्वराज्य नको, हा समाज नको, ही गुलामगिरी अशी आहे अशीच राहू देत. मी ज्या समाजाचं कल्याण करतोय, ज्या समाजाच्या कल्याणाचा हिताचा विचार करतोय, तो समाजच माझ्या बाजूने नसेल तर मी हे स्थापन करून काय करू. छत्रपती शिवाजी महाराजांना हे सगळं अनुभवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि हे सगळं ऐकून घेऊन तुकाराम महाराज म्हणतायत, राजे असं करू नका, राजे तुम्ही जर नसाल तर आमच्या हातातील टाळ, आमच्या हातातील विणा आणि आमच्या हातातील झेंडा हा सुरक्षित नसेल. आम्ही पंढरपूरच्या वाऱ्या करतो हे तुमच्यामुळं, आमची कीर्तन प्रवचन असतात ही ती सुरक्षितपणे पार पडतात ती तुमच्यामुळं. आणि जर तुम्हीच असं म्हणत असाल की जर स्वराज्य स्थापन करायचं नाही तर मग आमच्या कीर्तन प्रवचनाचा काही फायदा काय, आमची कीर्तन प्रवचन कशी होतील, भगवंत आम्हाला कसा मिळेल. असा भक्तीचा शक्तीचा संगम या म्हणून ऐसियांचा संग देई नारायण. ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई नारायणा. ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण. तुकाराम महाराजांचा तो प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे की तुकाराम महाराज भंडारा, भामचंद्र आणि भोरडा असे 3 डोंगर आहेत देहूमध्ये. जर कुणी देहूमध्ये गेला असेल तर बघा, म्हणजे 3 डोंगर आहेत आणि त्या 3 डोंगरांमधील एका डोंगरामध्ये जगद्गुरु तुकोबाराय रोज नामस्मरणाकरता जायचे. तुकोबारायांच्या देहू, पंढरपूर, आळंदी अशा सारख्या वाऱ्या असायच्या. देहू ते आळंदी, परत आळंदीवरून पंढरपूर अशा सारख्या वाऱ्या असायच्या. आणि जर तुकाराम महाराज वारीला गेले नाहीत तर ते त्या 3 डोंगरांपैकी एका डोंगरावरती नामस्मरण करत बसायचे. जर तुम्ही कधी गेला तर तिथे हा सगळ्यांना प्रसंग ज्ञात आहे की तुकाराम महाराज एके दिवशी नामस्मरणाकरता भंडारा, भामचंद्र, भोरडा या तिघांपैकी एका डोंगरावरती गेले. आणि गेल्यानंतर आवलीला माहिती होतं, आवली माता म्हणजे त्यांच्या पत्नी जिजाऊ माता, आवली मातांना माहिती होतं की तुकाराम महाराज आता नामस्मरणा इतके दंग होतात की ते कोणत्या डोंगरावरती जातात हे आपल्याला माहिती नाही. 3 डोंगरांना 3 रस्ते गेलेत, तिघांपैकी कोणत्या डोंगरांवरती जातात हे माहिती नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांना जर कधी जेवण घेऊन जायचं झालं दुपारचं तर त्यांना पहिल्यांदा एका डोंगरावरून जाऊन यावं लागायचं, परत तिकडून खाली उतरायचं, तिकडं नसले की दुसऱ्या डोंगरावर जायचं, दुसऱ्यावर नसले की तिसऱ्यावरती जायचं. एवढं करेपर्यंत संध्याकाळ व्हायची. मग त्यावेळी आवली मातांनी कंटाळल्या, त्या म्हणल्या मला चालत येतो ह्याचा मला ताप नाही,
मला जास्त चालायला पडतंय हा मला ताप नाही, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपली खाण्याची वेळ, आपली जेवणाची वेळ सरून जाते, तुम्ही तिथं उपाशी बसताय हे मला बघावत नाही. त्यामुळे तुम्ही मला एक सांगा की तुम्ही कोणत्या डोंगरावरती आहात हे मी कसं ओळखायचं, तुम्ही मला सांगून जात जावा. त्यावर तुकोबाराय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की मी कुठं जातो हे माझं मला भान नसतं, पण तू एक काम कर की तू 3 डोंगरांच्या मध्ये आलीस की पहिल्यांदा एका रस्त्याला जायचं, त्याच्या रस्त्याच्या मातीला हातामध्ये घ्यायचं आणि ती माती कानाला लावायची, आणि त्या मातीमधून जर विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला तर तिथं मी गेलो, आणि जर नाही आला तर तिथं मी गेलो नाही. अशा तिघांपैकी एका रस्त्याला मी गेलो असेल असं सांगितल्यानंतर आवली मातांनी दुसऱ्या दिवशी तसंच केलं. त्या गेल्या, आता एक भाकरी घेतली होती, त्यावेळी दुष्काळ होता, खूप दुष्काळ होता, आणि अशा दुष्काळग्रस्त ह्याच्यामध्ये तुकोबारायांकडे सावकारी होती, तुकोबाराय सावकार होते, आणि अशा वेळी त्यांनी अशी पोती पोती भरलेली माणसांची कर्ज लिहिलेली, म्हणजे कागदोपत्री जी कर्जांची पोती होती, अशी पोती पोती भरलेली सगळी इंद्रायणीमध्ये वाहून दिली. इतके तुकोबाराय उदार अंतःकरणाचे होते. तुकोबाराय गेले होते डोंगरावरती नामस्मरणा करता, आवली माता गेल्या. आवली मातांनी पाहिलं, पहिल्यांदा एका रस्त्याला पाहिलं, दुसऱ्या रस्त्याला पाहिलं, तिसऱ्या रस्त्याला तुकोबाराय होते, म्हणजे असा आवाज आला विठ्ठल विठ्ठलचा. आवली माता पुढं पुढं गेल्या आणि नंतर त्यांच्या पायामध्ये काटा घुसला. काटा इतक्या जोरात घुसला की त्यांना काही सुचलंच नाही, त्यांच्या हातून भाकरी पडली, एकच भाकरी अवघी शिल्लक. दुष्काळग्रस्त त्यावेळी सगळा दुष्काळ पडला होता, एकच भाकरी घरामध्ये शिल्लक होती, त्या सुद्धा तुकोबारायांना दिल्याशिवाय खात नसायच्या, त्या सुद्धा उपाशीच. आणि एक भाकरी होती ती सुद्धा खाली पडली, त्याच्यावरचा खरडा सुद्धा खाली पडला. त्या पडल्यानंतर त्यांनी सुद्धा बघितलं, त्यांनी पटकन आहे तसं पायातून रक्त येत होतं, आहे तसं पुढं सरकल्या, भाकरी पहिली उचलली, ती फडक्याने पुसली, ती परत बांधून ठेवली आणि पायाकडे बघत बसल्या. आता हा पायातून काटा काढावा तर दुखेल या विचाराने ते तिथंच बसल्या. तेवढ्यात भगवंत पांडुरंग परमात्म्याला आवली माता खूप शिव्या द्यायच्या, माझ्या नवऱ्याला तू वेडा केलास, त्याचं संसाराकडे काहीच लक्ष नाही, प्रपंचाकडे काहीच लक्ष नाही, त्यामुळे म्हणायचं ये तुला एकदा बघतेच, तू फक्त माझ्या समोर ये. आणि त्यांची प्रतिज्ञा इतकी मोठी होती की भगवंत स्वतः म्हणायचे की मी आवली माता, मला तुला भेटायचे, माते मला तुला भेटायचे, पण तुझी प्रतिज्ञाच इतकी मोठी की मला तुझ्या समोर येण्याचं धाडसच होत नाही. पांडुरंग परमात्म्याकडे हाच चान्स होता. पांडुरंग परमात्म्याने काय केलं, एका लहान गुराख्याचा वेश घेतला, पाठीवरती घोंगडी, हातामध्ये काठी घेतली, आणि पांडुरंग परमात्म्याने एका मुलाचा वेश घेऊन गेले. म्हणले माते काय झालं. त्यावरती त्या म्हणल्या, अरे पोरा तुला काय करायचंय, तू आपला तुझ्या रस्त्याने जा, तुझी गुरं तू राख, मला कशाला विचारतोयस. ते म्हणले नाही काय झालं सांग. त्यावरती त्या म्हणाल्या की पायामध्ये काटा घुसलाय. ते म्हणले मी काढू का. त्यांनी विचारलं एवढासा तू पोरगा आणि तुला काटा काढता येतो असं त्यांनी विचारलं. त्यावरती त्या मुलांनी उत्तर काय द्यावं, भगवंत पांडुरंग परमात्मा होते ते म्हणले मी अशा भल्याभल्यांचे काटे काढलेत, मग तुझा काटा काय आहे. त्यांनी त्यांचा काटा काढला, त्यांना सहन सुद्धा झालं नाही, म्हणजे असं वाटलं पण नाही की काटा निघालाय पायामधून, रक्त सुद्धा बंद झालं, पायातून काटा काढला. आहे तशा त्या आता म्हणाले ह्या मुलाला भाकरी द्यावी, तर टोपल्यात भाकरी एकच. आता हा मुलगा पाठीमागे यायचा थांबणार नाही आणि आपला तो दिल्याशिवाय थांबणार नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, देवीला प्रार्थना केली की देवी माते, मंगळागौरी देवीला प्रार्थना केली की देवी माते की आता काहीतरी कर तूच. आता देवी माता काय म्हणाली की आता भगवंत कधीच घरी नसतो, तसं कदा भक्ताच्याच घरी असतो जेवायला, कुणी नैवेद्य दिला, माता ह्या भगवंताला आज कधीतरी माझ्या हातचं खायला मिळणार आहे. म्हणून देवी माता सुद्धा प्रसन्न झाल्या की आपले हे आपल्या हातचं खाणार आहेत. त्या प्रसन्न झाल्या म्हणजे त्या सुद्धा खुश झाल्या, आणि त्या खुश झाल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी असा थाट होता, भाकऱ्यांचा ढीग लागला होता, हरडा होता, झुणका होता, लोणचं, सगळं काही तयार होतं. आणि त्या ठिकाणी भगवंत पांडुरंग परमात्मा, आवली माता, तुकाराम महाराज तिघजण झाडाखाली जेवायला बसले. असा हा प्रसंग. काटा सुद्धा देण्याची जबाबदारी तो घेतो, पण त्यासाठी काय करायचं तर ऐसियांचा संग देणार आहे. आवलीच्या आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांची संग होती, म्हणून तुकाराम तिला काटा सुद्धा बाहेर काढलेल्याच तिला वाटलंच नाही की काटा निघालाय पायामधून, म्हणून ऐसियांचा संग देणारायना. आपली संगत सुद्धा तशी पाहिजे महाराज. आता खरं तर गरज आहे, संगत आपली चांगली पाहिजे.
मी संतांची संगत, आता कलियुगामध्ये माझं म्हणणं तर असं आहे, संतांची संगत करावी, माळकऱ्याची संगत करावी, माळकऱ्याची संगत करावी. पण कलियुगामध्ये संत शोधणं खूप कठीण आहे. संत सहजासहजी सापडत नाहीत. चंद्रमृत सुखे सेववीन, चंद्रमृत सुखे सेववीन, दादादारवी धरवीन, दादादारवी धरवीन, मायकले राती सागर तरवेन, मायकले राती सागर तरवेन, साधूची भेटना होईल गा, साधूची भेटना होईल गा, त्या साधूची भेटना होईल गा, साधूची भेटना होईल गा, ऐसे कसे आहे भेटती ते साधू, ऐसे कसे आहे भेटती ते साधू, ऐसे कसे आहे भेटती ते साधू, ऐसे कसे आहे भेटती ते साधू. संत चंद्र अमृत सुखे सेविना, चंद्राचं अमृत काढता येईल का हो? नाही काढता येत. मग त्या चंद्राचं अमृत काढून, म्हणजे अशक्य ती गोष्ट शक्य करून त्या चंद्राचं अमृत काढून मी सेवन करेन. येत जात असणारा म्हणजे तो सूर्य, त्या सूर्याला मी धरण्याचा प्रयत्न करेन, त्या सूर्याला धरेन. बाह्य हेरासी सागर तरवेन, समुद्र पोहत जाईन, पण त्या संतांची भेट होणार नाही. परी त्या साधूची भेट ना होईल गा. इतक्या संतांची भेट अवघड आहे. कलियुगामध्ये ऐसे संत झाले कली, हाती तंबाखूची नळी, असे संत आहेत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये संत शोधणं कठीण आहे. पण जर तुम्हाला कोणी संत भेटले तर त्या संतांना कसं ओळखायचं? आत्मरूप शांती गळामाळ शोभे, आत्मरूप शांती भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. गळ्यात माळे पण ह्याच्या अंगावर जा, त्याच्या अंगावर जा, त्यांना संत म्हणावं का? नाही. संतांचं बोलणं कसं असतं? साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांचं बोलणं कसं आहे? साच आणि मवाळ. संतांच्या संतांचं बोलणं हे आपल्या हृदयाला लागतं. संतांच्या बोलण्याचा त्रास आपल्याला होत नाही, असे संत आहेत. आता संत तसे बोलतात, आपण कसे बोलतो? पाहुणे आले की, म्हणजे आमच्या इकडे तसं बोलतात बरं का. तुमच्या इकडे कसं बोलतात? या, बसा. आमच्या इकडं या, आलात का, बसा, असं एकदम ठसक्याने बोलायचं की त्या माणसाला असं पश्चाताप झाला की मी वाट चुकलो की काय. तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला तसं नाही करणार, तुम्ही या. आपण कसं बोललं पाहिजे? नामदेव महाराज म्हणतात, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, प्रेम
बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे वाचे विठ्ठल रखमाई. असं बोलायचं की समोरच्याच्या हृदयातील विठ्ठल डोलला पाहिजे. कसं बोलायचं? समोरच्याच्या हृदयातील विठ्ठल डोलला पाहिजे. आपल्या चालण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये विठ्ठल पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक कर्मामध्ये विठ्ठल जर नसेल तर आपण दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलवू शकत नाही. पहिल्यांदा आपल्या आत्मसात करून घ्यायचं, नंतर दुसऱ्याच्या. बरोबर आहे ना? लक्षात येतंय ना? मग पहिल्यांदा आपल्या कर्मामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या चालण्यामध्ये, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये विठ्ठल असला पाहिजे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल शिव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल शिव भाव. बोलावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भाव. ओलावा वचना जयांची. आता आपण कुठं होतो? ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. आता हे त्याला सूट होतंय. हे ह्याच्या बाहेरचं मी सांगते ते अभंगाच्या बाहेरचं काहीच नाहीये. सगळं अभंगाच्या भावार्थामधलं आहे. अभंगात मी सगळं सांगतेय. ओलावा वचना जयांची. जे आता ओलं वचन म्हणजे काय? आता अक्षरांवरती पाणी ओतता येतं का? अक्षर ओली करता येतात का? नाही करता येत. मग ओलावा वचना जयांची म्हणजे हेच की आपल्या बोलण्याने, आपल्या चालण्याने. संतांचं बोलणं कसं होतं? साच आणि मवाळ मिथले आणि रस शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांचं बोलणं असं होतं. आपलं बोलणं कसं असावं? बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. आपलं बोलणं सुद्धा तसंच असावं. एखाद्याच्या अंगावरती जायचं नाही, सर्वांशी प्रेमाने राहायचं. हे आयुष्य पुन्हा मिळत नाही. एकदाच हा मनुष्य देह एकदाच आहे. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं आयुष्य वेळोवेळी कमी होत जातं. एक एक दिवस जसा पुढे जातो तसं आपलं आयुष्य कमी होत जातं. मग आपलं जे इथून पुढचं आयुष्य आहे, आता इथून गेलेल्याचा पाठीमागे गेलेल्याचा विचार सोडून द्या. इथून पुढचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये प्रत्येकाशी गोड बोलून राहायचं. कसं राहायचं? माझ्याशी बोलताय का? आल्यापासून बोलताय का? कसं बोलताय? मला तर आवाजच येत नाही. ही बोलतात पुढचीच तेवढी. पाठीमागं काय 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 आत्ताच हो म्हणला, आता परत आता बोलायचं होतं. आता बोलायचं त्यांना वेळ दिला पाहिजे ना. आम्ही सगळा वेळ घेतल्यावरती कसं आहे की नाही? बोलत जावा बरं का. तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर कीर्तनकारांना सुद्धा कीर्तनाला जरा जोश येत नाही. मग जोश आला पाहिजे की नाही? कीर्तन कसं झालं पाहिजे? चांगलं झालं पाहिजे की नाही? बघा एकटाच बोलतोय तो, लहान आहे. बायका पेंगायला लागले ते. 7 दिवस जरा झोपेवरती कंट्रोल करा. मग आता म्हणजे 7 दिवसातले आता 3 दिवस तर झाले. आजचा 4था दिवस पण गेला. आता झोप उडवायला कोरोनाची 4थीला चालली पाहिजे. बघा मी सांगत होते बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल बोले. राका कुंभार नावाचे एक संत होते. राका कुंभार नावाचे एक संत होते. राका बंका आणि वंका. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इकडे बघा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. खाली बसलेले तुम्हाला वेगळं सांगायचं का? इकडं खाली बसलेले जरा जोरात येऊ दे की. थांबा तुम्ही थांबा. आणि राका कुंभारांनी काय केलं? राका बंका आणि वंका असं त्यांचं नाव होतं. म्हणजे पत्नीचं नाव बंका होतं. आणि ते कुंभार होते. तर कुंभार ते मडकी घडवत होते. कुणीही बोलू नका, सर्वांनी शांत राहा. त्यांनी मडकी बनवण्याचं काम ते करत होते. त्यांच्याकडे एक मांजर होती. त्या मांजरी
मी सांगत होते, राका कुंभार नावाचे एक संत होते. ते मडकी घडवण्याचं काम करत होते आणि मडकी घडवत असताना एके दिवशी काय झालं, त्यांची मांजर व्याली आणि त्यांच्या मांजरीला झाली 5 पिल्लं. 5 पिल्लं झाली. त्यांनी मडकी अशी कच्ची घडवून ठेवली होती. इकडे लक्ष द्या सर्वांनी, बोलू नका अजिबात. मडकी घडवून ठेवली होती आणि मडक्यांमध्ये त्या मांजरीने काय केलं, त्या मडक्यांमध्ये त्या पिल्लांना नेऊन ठेवलं. राका कुंभारांना हे माहिती नव्हतं की आपल्या मांजरीने तिच्या पिल्लांना त्या मडक्यामध्ये नेऊन ठेवले. त्यांनी काय केलं, ती मडकी आहे तशी भट्टीमध्ये ठेवली. आता भट्टीचा जाळ झाला, घरामध्ये सगळ्या घरातून धूर बाहेर यायला लागला. त्यानंतर मांजरीला कळालं. मांजर म्हणाली की आता काहीतरी घोळ आहे, आपली पिल्लं तर मडक्यात आहेत, आता भट्टीचा धूर सगळीकडे बाहेर येतोय म्हणल्यावरती आपली पिल्लं नक्कीच भट्टीमध्ये गेली असणार, आपण तर पिल्लांना मडक्यामध्ये ठेवलं होतं. मग एवढं मांजरीला कळाल्यानंतर मांजरीनं पळत घरामध्ये धाव घेतली. मांजर घरामध्ये गेली, घरामध्ये बघते तर सगळी मडकी भट्टीमध्ये गेलेली मडकी बघितल्यावरती इकडं तिकडं धाव घेते. मालकाच्या अंगावरती उड्या मारायला सुरुवात करते, नख ओरबडते. राका कुंभारांना कळतं की हिचं काहीतरी ही पिल्लं शोधते. मग त्यांनी त्यांच्या बायकोला विचारलं, होय ग, तू हिची पिल्लं बघितलीस का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, नाही, मी नाही त्यांची पिल्लं बघितली. मग त्यांना कळालं की आपण जी मडकी भट्टीमध्ये टाकली त्यामध्येच त्यांची पिल्लं आहेत, त्या मांजरीची पिल्लं आहेत. राका कुंभारांना कळलं नाही काय करायचं. भट्टी तर पेटलेली होती, भट्टीचा जाळ विझवू शकत नाही. आता ती पिल्लं टाकून त्या भट्टीमध्ये मडकी टाकून खूप वेळ झाला होता. आता काय करावं राकांना कळत नव्हतं. राका कुंभार म्हणाले, भगवंताकडे धाव घेण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नव्हता. म्हणले, भगवंता, या माझ्या मांजरीची पिल्लं तिला परत दे, माय लेकराची ताटातूट होऊन देऊ नकोस. माय लेकरांचं प्रेम हे अतिशय खूप प्रेमळ आहे, तुला कळतंय ह्या मांजरीची अवस्था आता काय आहे, ह्या माय लेकराची ताटातूट होऊन देऊ नकोस. भगवंता, ह्या माय लेकरांना एकत्रित आण, आणि जर तू ह्यांना एकत्रित आणलंस तर मी माझ्या घरादारावरती, माझ्या संसारावरती तुळशी पत्र ठेवेल आणि मी पंढरपूरला येऊन राहील, असं राका कुंभारांनी सांगितलं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4थ्या दिवशी भट्टी विझली. राका कुंभार तोपर्यंत काहीच खाल्लं नाही. राका कुंभाराने तोपर्यंत ते उपाशीच होते. भगवंताचं नामस्मरण करत होते, भगवंताच्या नामस्मरणाचा भगवंताचा धावा करत होते. भगवंता, तुला करायचंच आहे ना, आता तू माझ्या भक्तीची परीक्षा घेतोयस आणि मी तुला माझ्या भक्तीचं काहीतरी श्रेय मागतोय. फक्त माझ्या मांजरीच्या पिलांची आणि माझ्या मांजरीची ताटातूट होऊ देऊ नकोस. राका कुंभारांनी एवढी विनंती भगवंताला कळकळीची केली. 3 दिवस त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. राका कुंभार बसले होते, नामस्मरण करत. भट्टी विझली, भट्टीमधून सगळी मडकी बाहेर काढली. मांजरीला कळालं आपलं पिल्लू कशात होतं. मांजरीने लक्षात ठेवलं होतं की आपण कोणत्या मडक्यामध्ये पिल्लू ठेवलं होतं. मांजर गेली, पटकन बघितलं तर काय, मडकं बाहेर काढलं तशी पिल्लं तुरू 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 धावत. आणि हे जेव्हा राका कुंभारांनी बघितलं, डोळ्यामध्ये त्यांचे अश्रू आले. आहे तसं त्यांनी संसार सोडला, संसारावरती, घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं. ह्याला म्हणतात ओलावा वचनाचा यांची. आणि जर आपल्याला असे संत मिळाले, गळ्यामध्ये माळ आहे, खूप गोड बोलतायत, पण या संतांचं आणखीन काय, म्हणजे आणखीन संतांना कसं ओळखायचं, तर अभंगाचं 3रं चरण. आय उत्तम सेवन शीतळ कंठ, उत्तम सेवन उत्तम सेवाना शीतळा कंठासी, उत्तम सेवाना शीतळा कंठासी, उत्तम सेवाना शीतळा कंठासी. नारायण ऐशियाचा
खरं सांगायचं झालं तर मांसाहार हे आपलं खाणं नाहीये. मांसाहार वाघ सिंह हे मांसाहार करतात, पण ते त्यांची काहीतरी जंगलाची साखळी असते, जंगलची ती साखळी आहे. पण मांसाहार हे आपलं खाणं नाही एवढंच सांगते. खरं तर पुष्टिकांती तैसी दिसेवरी. तुम्हाला शरीर बलवान करायचे असतील, जर तुम्हाला शरीर धिप्पाड करायचे असतील तर आपला मांसाहार खाणं हाच एक उपाय आहे असं नाही. श्रावण महिना सुरू आहे त्यामुळं एवढंच सांगते. बघा, मला पुष्टिकांती तैसी दिसेवरी. स्वामी विवेकानंदांचं एक या ठिकाणी उदाहरण देते. स्वामी विवेकानंद ह्यांचे गुरु, स्वामी विवेकानंदांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्यावेळी परदेश दौऱ्यावरती जाणार असाल त्यावेळी परदेश दौऱ्यावरती जाण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या भारतामध्ये ते पवनहरी बाबा आहेत, त्यांना तुम्ही भेटा. पवनहरी बाबांना तुम्ही भेटा. त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली आहे, त्यांची तुम्ही एकदा भेट घ्या. गुरूंनी आज्ञा केली होती. स्वामी विवेकानंदांना पाळणं गरजेचं होतं. स्वामी विवेकानंद परदेश दौऱ्यावरती गेले. परदेश दौऱ्यावरती गेल्यानंतर त्यांच्या काही लक्षात आलं नाही. परदेश दौऱ्यावरून ते आले भारतामध्ये. तर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गुरुजींनी आपल्याला तर सांगितलं होतं की पवनहरी बाबांना तुम्ही एकदा भेटून या. पवनहरी बाबांना भेटायला गेल्यानंतर पवनहरी बाबांना स्वामी विवेकानंद भेटायला गेल्यानंतर त्यावेळी त्यांना समजलं, त्यांच्या आश्रमामध्ये गेले त्यावेळी त्यांचा एक शिष्य, त्यांचा एक विद्यार्थी त्यांच्यासमोर आला. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं की पवनहरी बाबा कुठे आहेत. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की तुम्ही पवनहरी बाबांना भेटायला या. त्यावर त्यांनी सांगितलं की नाही, पवनहरी बाबांनी समाधी घेतली. पवनहरी बाबांनी समाधी घेतली हे सांगितल्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले मला थोडा उशीर झाला यायला. ते म्हणाले बरं, समाधी घेतली आहे ना, मग तू मला आश्रम दाखव, तुमच्या बाबांचा आश्रम दाखव. आश्रम दाखवायला पवनहरी स्वामी विवेकानंद आणि पवनहरी बाबांचा शिष्य ते दोघंजणी गेले. आश्रम फिरत असताना स्वामी विवेकानंदांनी त्या शिष्याला असाच सहज प्रश्न विचारला की पवनहरी बाबांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांग. पवनहरी बाबांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांग असं सांगितल्यावरती त्या शिष्याने त्यावरती सांगितला की एक चोर, पवनहरी बाबा दुपारचे झोपले होते आणि एक चोर आला आणि त्या चोराने घरात त्यांच्या आश्रमामध्ये, आता आश्रमामध्ये काय असणार आहे, सोनं नाणं काय असणार आहे का, काहीच नाही. तरी सुद्धा तो चोर आला, आश्रमामध्ये शिरला. आश्रमामध्ये जे काही होतं नव्हतं ते सगळं पोत्यामध्ये टाकलं आणि आहे तसा पोतं घेऊन बाहेर चालला होता. तेवढ्यात पवनहरी बाबांच्या पायावरती त्याचा पाय पडला. दुपारची वेळ होती तर त्यांचा पाय पायावरती पडला. पवनहरी बाबांना जाग आली. पवनहरी बाबा उठले आणि तेवढ्यात तो चोर आहे तसं पोतं टाकून पुढं पळत चालला होता. पुढं पळत गेला आणि त्यानं पाठीमागे वळून पाहिलं की ते पवनहरी बाबा कुठे आहेत. तर पवनहरी बाबा त्याच्या पाठीमागं पोतं घेऊन येत होते. ते त्यानं जे चोरी केलं होतं ते त्यांच्याच आश्रमामधून ते पोतं घेऊन येत होते. आणि त्या चोराने विचार केला की पाठीमागं येतात एवढं तर खरंय, पण हे पोतं घेऊन काय येतात. मग त्यावरती त्यांनी पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पवनहरी बाबांनी त्या चोराला पकडलं आणि त्या चोराला पकडल्यानंतर त्या चोराला विचारलं की तू कशासाठी आला होतास. अरे तू आला होतास खरं, पण तुझं हे गाठोडं तिथं पडलं होतं. त्यावरती त्या चोरानं उत्तर दिलं की नाही, मी चोरी करायला आलो होतो आणि हे माझं गाठोडं नाही, हे तुमच्याच आश्रमातलं मी काय चोरलं होतं आणि ते मी घेऊन जाणार. तेवढ्यात तुम्हाला जाग आली, हे मला नका देऊ, हे तुमचे. ते म्हणले असं नाही बाबा, तू हे चोरायला आला होतास, हे तुझं काम होतं चोरणं, त्यामुळे तू जे चोरणार होतास ते तू घेऊन जा. आणि त्यावरती स्वामी विवेकानंदांना तो शिष्य सांगत होता. स्वामी विवेकानंदांनी त्यावर विचारलं की मग त्या चोराचं काय झालं. त्यावरती त्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की तो चोर तुमच्या समोर उभा आहे.
आपुल्या त्यांच्यासमोर स्वामी विवेकानंदांच्या समोर म्हणून सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी म्हणून ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचन जयांची त्या चोराला पवन हरिबाबांची साथ घडली म्हणून तो चोर एका पवन हरिबाबांसारख्या मोठ्या तपस्वी साधूंचा शिष्य होऊन गेला. त्याला शिष्य होता आलं. त्याचं पण काहीतरी फल होतं. त्याला सुद्धा बुद्धी सुचली. एखादा चोर असता तर तो गाठोडे घेऊन पळत सुटला असता की आपल्या हातात आलं म्हणजे आपण टाकून गेलो होतो. पण नाही, त्यांनी सुद्धा त्या पवन हरिबाबांकडे विद्यार्थी होण्याची एक इच्छा त्यांच्या मनामध्ये प्रगट झाली आणि ते सुद्धा त्यांचे विद्यार्थी झाले. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला भगवंत कसा आहे हे सांगते. मग सगळ्यांनी हात वर करा एकदा. एकच नाही, दोन हात आहेत ना आपल्याला. मग दोन्ही पण वर करा. एकदा भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हात खाली येऊन देऊ नका बरं का, हात वर राहू देत. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. 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 हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. तुम्ही लावलं होतं, हात खाली घ्यायला लावला होता नाही, मग कसा घेतला? मनाने कसा खाली येईल? तुमचा काही तुमच्या हातावरती कंट्रोल नाही का? जेवताना पण आपोआपच ताटाकडे जातो का हात? मग मनाने कसा खाली गेला हात? चिट्टी येते. कसं जाईल खाली मनानं? वर पण मनाने यायला पाहिजे होता. मग वर कसं सांगावं लागलं वर घ्या म्हणून? बरं असो, तुम्हाला भगवंत कसा आहे सांगते. एकदा भजन करूयात. विठोबा रखुमाई तुम्हारे
ऐक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजांची ही ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. तुका म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाचा ऐसियांचा संग दे नारायणा ओलावा वचना जयांचिया. बघा मी तुम्हाला काय सांगणार होते तर भगवंत कसा आहे. श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये होते, गृहस्थाश्रमामध्ये होते आणि गृहस्थाश्रमामध्ये असताना त्यांच्याकडे गेले दुर्वास ऋषी. आता दुर्वास ऋषी म्हणल्यावरती दूरवास म्हणजे त्यांना काहीच सण व्हायचं नाही, इतका राग होता त्यांना, अतिशय क्रोधिष्ट कापिष्ट असे ते दुर्वास ऋषी होते. आणि दुर्वास ऋषी त्यांच्याकडे गेले. दुर्वास ऋषी गेल्यानंतर रात्रीची वेळ होती. त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं की देवा श्रीकृष्णा मला तुझी द्वारका बघायची आहे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात की ऋषीवर्य की आता ही वेळ रात्रीची आहे, कुणी बोलू नका, सर्वांनी शांत बसा. काय म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की ही वेळ रात्रीची आहे, आत्ता आपण नको जायला, आपण संध्याकाळी जाऊयात, सकाळी जाऊयात, दिवसाचा आपण सगळ्या द्वारका फिरून येऊयात, मी तुम्हाला द्वारका दाखवतो. हे ऐकल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणतात की नाही मला आत्ताच बघायचे, नेतोयस की नाही मला द्वारका बघायला, नाहीतर मी माझ्या कमंडलू मधलं पाणी तुझ्या अंगावरती शिंपडेन आणि तुझी राख करेन. दुर्वास ऋषी एवढं बोलल्यावरती भगवंताला हे करणं मान्य ग्राह्य होतं. भगवंत म्हणाले आता अतिथी देवो भव असं म्हणतात. भगवंत म्हणाले आता हे आपल्या घरी आलेत म्हणल्यावरती आपल्याला काय करावं लागेल, यांना द्वारका दाखवावीच लागेल. आणि द्वारका दाखवण्याकरता भगवंत परमात्मा बाहेर रथ काढला, बाहेर गेल्यानंतर ना द्वारकाधीश परमात्मा भगवंत रथ चालवायला बसले. त्यांनी सारथी घेतला होता, सारथी घेतला रथ हाकण्याकरिता. दुर्वास ऋषी म्हणाले की श्रीकृष्णा सारथी नको, तू रथ हाकायचंस. हे सांगितल्यानंतर भगवंत म्हणाले की देवा चालेल, म्हणजे ऋषीवर्य चालेल, मी रथ हाकतो. श्रीकृष्ण परमात्मा रथ हाकायला बसले. इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे. पुढे गेल्यानंतर काय झालं, रथ पुढे 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 गेला. पुढे गेल्यानंतर ऋषीवर्य काय म्हणाले की कृष्णा थांबतोयस की नाही का तुझ्या अंगावरती पाणी शिंपडू माझ्या कमंडलू मधलं. खूप क्रोधिष्ट होते आणि त्यांनी सांगितलं तर श्रीकृष्ण परमात्म्यांनी रथ थांबवला. रथ थांबवल्यावर म्हणले हे घोडे कशाला पाहिजेत, रथाला हे अश्व कशाला पाहिजेत, तू आहेस ना, तूच आता हे पुढे नाही चालत. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले अरे अहो ऋषीवर्य मी रथ कसा पुढे न्यायचा, ह्याला तर 2-2 घोडे लागतात आणि मी एकटा रथ कसा पुढे न्यायचा, ते मला काही सांगू नको. तू रथ न्यायचा, घोडे मला नको, माझ्या रथाला मला घोडे नको, तू घोड्यांच्या जागेवर उभं राहा आणि रथ पुढे तू घेऊन चल. हे सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांकडे दुसरा पर्याय नव्हता. भगवान श्रीकृष्ण गेले, घोड्यांना काढून टाकलं, स्वतः त्या घोड्यांच्या जागेवरती उभे राहिले. रथ पुढे गेला पुढे गेला पुढे गेला. परत ऋषींची मागून हाक आली की श्रीकृष्णा थांबतोयस की नाही की तुझ्या अंगावरती पाणी शिंपडू. श्रीकृष्ण भगवान थांबले. भगवान थांबल्यानंतर ते म्हणले अरे तू एकटाच आहेस, रुक्मिणी कुठे, रुक्मिणी कुठे हे विचारल्यावर श्रीकृष्ण परमात्मा म्हणले आहे घरी, झोपलीये. झोपली म्हणल्यावरती म्हणले नाही झोपून द्यायचं नाही, तिला पण बोलव, दुसरी बाजू रिकामी आहे, दुसरी बाजू रिकामी आहे, मला ती रिकामी नाही बघायची, रुक्मिणी मातेला बोलव. रुक्मिणी मातेला बोलव म्हणल्यावर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात देवा ऋषीवर्य तुम्ही मला बस इथं उभं केलं इथपर्यंत योग्य आहे, पण माझी पत्नी नाजूक आहे हो, माझी रुक्मिणी नाजूक आहे, तिला हे सहन नाही होणार. नाही म्हणले तू येतोयस की नाही तिला घेऊन, तिला बोलवतोयस की नाही की मी पाणी शिंपडू. नाही बोलवलं, रुक्मिणी मातेला सुद्धा बोलवलं. रुक्मिणी माता तिथे येऊन उभा राहिल्या. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात रुक्मिणी जास्त लोड घेऊ नको, मी आहे, फक्त नाटक कर. श्रीकृष्ण परमात्म्यांनी रुक्मिणी मातेंनी रथ पुढे नेला पुढे नेला पुढे नेला. शेवटी दुर्वास ऋषींना दया आली. दुर्वास ऋषी म्हणाले कृष्णा थांब. कृष्णाने रथ थांबवला आणि दुर्वास ऋषी पळत पळत रथातून खाली आले. रथातून खाली आले आणि म्हणाले कृष्णा मी तुझा एवढा हाल केला, तुझे एवढा हाल केला, तुझे एवढे हिनवणुकी केली, तुला मी
पत्नीला बोलव म्हणलं, तुला रथ हाक म्हणलं, तुला काहीच वाटलं नाही का रे? आत्ताची वेळ, रात्रीच्या वेळेला मी तुला द्वारका फिरव म्हणलं, तुला राग येत नाही का रे? त्यावर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, मला राग येतो पण कुठं रागवायचं हे मला कळतं. राग येतो पण कुठं रागवायचं हे कळतं. शिशुपालाने जेव्हा 100 गुन्हे केले त्यावेळीच भगवंताने त्याचा शिरच्छेद केला होता. भगवंत म्हणतात, मला कुठं रागवायचं हे कळतं. आपण सुद्धा, आपल्याला सुद्धा जर कळलं ना कुठं रागवायचं, तर आपले सुद्धा प्रपंच सुखाचे होतील, एवढं नक्की. विठ्ठल विठ्ठल अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजांची, हे ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची. देवा मला संग द्यायचंय ना त्यांचा दे, ज्यांचं जीवन अमृतासारखं आहे. देवा मला संग द्यायचंय तर त्यांचा दे, ज्यांच्या संघामध्ये राहून माझं जीवन, माझं आयुष्य सुरक्षित राहणार आहे. देवा मला संग द्यायचे तर त्यांचा दे, जे मला स्वतः भगवंताशी भेटून देतील. आणि देवा मला संग द्यायचंय तर असा दे, जे माझ्या आयुष्याची वाट लावणार नाहीत. आत्ताच्या मुलांनी खरं तर हे मागितलं पाहिजे. आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट जर घडत असेल, म्हणजे एखाद्या मुलांनी खरं तर व्यसन करू नये. तरुण पिढीला जर इथं यायचं असेल तर आत्ता जर तरुण पिढीला वाटत असेल शिवजयंती सर्वजण थाटात जोरात साजरी करतात, परंतु जर शिवजयंती आपण 3 शिवजयंत्या साजऱ्या करतात खरं तर, पण शिवजयंती जर आपल्याला हा समाजामध्ये आपल्याला जर शिवशाही आणायची असेल तर शिवशाही आणण्याकरता तरुणांनी मावळं होणं गरजेचं आहे. तरुणांनी जर मावळं झालं तर नक्कीच 100% शिवशाही इथं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यासाठी ऐसियांचा संग देणारा आहे ना, संघ जर चांगला असेल ना तर आयुष्यामध्ये काहीही चुकीचं घडत नाही. मग संघ कसा दे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. चंदनाच्या सहवासामध्ये एखादं झाड लावलं, चंदनाच्या झाडाच्या खाली एखादं झाड लावलं शेजारी, किंवा चंदनाला जर समजा वेल एखादी चढवली तर त्या वेलीला किंवा त्या झाडाला कसला वास येतो? चंदनाचा वास येतो. बरोबर आहे ना? लावताना झाड, हा, ह्याला पण आवाज नाही. झोप आली का? अजून खूप वेळ आहे, त्यामुळं झोपू नका इतक्या लवकर. चहा वगैरे आणायचा का? संगे वास लागे अंगे चंदनाच्या. चंदनाच्या शेजारी जर एखादं झाड लावलं, एखादी वेल जर चंदनावरती चढवली तर त्या झाडाला चंदनाचा सुवास येतो. तसंच माझ्या आयुष्यामध्ये एखादं मला अशी संगत दे, त्या संगतीमुळे स्वतः मला भगवंत परमात्म्याची प्राप्ती होईल, स्वतः माझं आयुष्य सुलभ होईल, सफल होईल, माझ्या आयुष्याचं काहीतरी फल मला दे. तुकाराम महाराज मागतात, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचे. या अभंगाचं शेवट. Hallelujah.
पुढं म्हणा. बघा तुका म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाचा. मला असा संग दे की ज्या संगामुळे माझ्या आयुष्याला माझ्या चंदनाचा वास लागला पाहिजे. चंदनाच्या सहवासामध्ये असलेल्या फुलाला जसा कारल्याचा जरी वेल असेल तरी त्याला चंदनाचा वास येतो. बरोबर आहे ना आजी? तसंच माझ्या आयुष्यामध्ये असा संग दे की ज्या समोरच्या व्यक्तीच्या संगामुळे माझ्या संघ हा आयुष्यामध्ये खरंच महत्त्वाचा आहे आणि त्या व्यक्तीच्या संघामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे. त्या व्यक्तीच्या संघामुळे माझ्या जीवनाला माझ्या जगण्याला चंदनाचा सुवास लागला पाहिजे. असा संघ मला दे असं तुकाराम महाराज मागतात. अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाली विजांची. राम